गुड मॉर्निंग. आजची तारीख आहे 6 फेब्रुवारी आणि वेळ झाला आहे 5:42 आणि सकाळ सकाळ आपण निघतोय. आता CNG फिल करायचं आहे. थोडासा खाली झाला आहे. काल गेलो होतो स्टेशनला रात्री आईवडिलांना सोडायला. तिकडून येताना एक राईड आणली मोशीची. ते पण आपल्याला 310 रुपये काहीतरी भेटले. तर ठीक आहे, कालचं अर्निंग चांगलं झालं आणि आजचं बघूया कसं होतं, करतो अपडेट. गुड मॉर्निंग. आपण CNG फिल करायला चाललो होतो, पण तिथनंच लांडेवाडी पंपापासून आपल्याला राईड पडली. मी घराच्या इथनंच डिव्हाइस ऑन केलं होतं आणि लगेच मला तिथं एंट्रन्सलाच पडली मोशीची. 9 किलोमीटरला 142 रुपये दाखवले. सो मी लगेच एक्सेप्ट केली आणि कस्टमरला सोडलंय. आणि आता सकाळचे झाले तर 6:06 आणि बघूया आता इथनं CNG फिल करतो. इथं मोशीमध्ये आहे. CNG फिल करून आपलं काम सुरू करूया. ठीक आहे. आपल्याला उबेरकडनं भोसरीतनं हॉटेल हवेलीच्या इथनं राईड पडली आहे पुण्यासाठी कर्वे रोडला. फेअर दाखवलं होतं काहीतरी 245 250 असं काहीतरी. तर बघूया, कस्टमरशी झाले बोलणं, येते बोलले तर करतो अपडेट पुढं काय ट्रिप होती. राईड काही ती ॲक्सेप्ट झाली नाही. कस्टमरने बुकिंग एकाने केलं होतं, घ्यायचं एकाला होतं. लोकेशन मॅच नव्हतं, रोडला टाकले आणि आतमध्ये कुठंतरी परत बोलत होतो. मी गेलो होतो, मला काही लोकेशन दिसलं नाही. सो मी ती राईड कॅन्सल केली ओलाची. आता बघूया, परत टाईम गेला आपला फुकटमध्ये. 15-20 मिनटं गेले. आपण भोसरीच्या ब्रिज खाली आहे. 1 तास जवळपास माझ्या हिशोबाने जातोय आपला. त्यात आपल्याला लवकर घरी जायचे. आजपासून 10 दिवस आहे. वडील काशी वगैरे ट्रिप करायला गेलेत ते. तर लवकर म्हणजे 1-1.5-2 वाजेपर्यंत आपल्याला जेवढं होईल तेवढं करून जायचे घरी. म्हणजे परत मग आपलं घरचं शॉप आहे ते पण ओपन करावं लागतं. तर बघूया आता इथनं राईड आपल्याला कशी पडते. मॉर्निंगची सुरुवात तर झाली होती चांगली. ही राईड पडली असती तर व्यवस्थित झालं असतं, पण ते लोकेशनच कस्टमरचं व्यवस्थित नव्हतं. सो कॅन्सल. आता कस्टमर फोन करते, राईड कॅन्सल केलेली आहे ती, नाही जाऊ शकत. ती राईड जी ओलाची कॅन्सल झाली होती, आपल्याला कस्टमरने परत कॉल केला आणि आपण त्यांना सांगितलं की आता मी राईड कॅन्सल केली कारण तुमचं लोकेशन व्यवस्थित नव्हतं. आणि कस्टमर म्हणले या तुम्ही परत. ठीक आहे, त्यांना म्हटलं मग आपण ओलाला जे तुम्हाला फेअर दाखवलं होतं ते मला द्या, ते मी येतो. तो कस्टमर त्याला ॲग्री झाला आणि आपण ती राईड घेऊन आता खमीन्स कॉलेज कर्वे रोडला आलोय. कस्टमरला केले ड्रॉप. 23 किलोमीटरची राईड होती. आपलं बिल झाले 444. तर ठीक आहे. आणि सकाळचं 145-600 अर्निंग झाले. टाइम झाले 7:39. गाडी चालली 50 किलोमीटर. करतो पुढं अपडेट काय होतंय ते. इथनं आपल्याला उबेरमधनं राईड भेटली नाशिक फाटा कासरवाडी. 250 रुपये दाखवले आपल्याला. बाकी बघूया कस्टमरचं बिल किती होते, वेळ किती लागतोय. करतो अपडेट. कस्टमरच्या लोकेशनला आलोय. कॉल पण केलाय, येतो बोलले. राईड कन्फर्म आहे. तर आले की लगेच कस्टमरला कॉल करायचं, म्हणजे आपला पण वेळ जात नाही. आणि उबेर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कॅन्सलेशन चार्ज पण भेटतात. थोडा ओलाचा मला वाईट एक्सपिरियन्स यायला लागलाय, पण ते माझी चुकी होती. कालचे मी 2 राईड कॅन्सल केल्या. तर आज बघूया किती मला जर ओलाची भेटली व्यवस्थित तर मी करेल. आणि ते राईड माझे रेटिंग पण व्यवस्थित करायचे. उबेर जर तर चांगलंच आहे व्यवस्थित. ठीक आहे, करूया राईड कंप्लीट. करतो तुम्हाला अपडेट नंतर. कस्टमरला केलं ड्रॉप आपण नाशिक फाट्याला. आता इथं अशोका म्हणून फेमस हॉटेल आहे, तिथं आपण चहा घेऊया आणि फ्रेश झालोय. आता वळवून घेतो भोसरी पोलीस चौकी. भोसरी पोलीस चौकीपासून आपला टर्न आहे, तिथनं वळवतो आणि पुढं बघूया कुठं राईड भेटते. तर 381 रुपये आपले उबेरला झालेत आणि प्रायव्हेट जी होती ती 444. म्हणजे समजा 820 रुपये. टाइम झाला आहे 8:37. किलोमीटर झालेत आपल्या 71. तर तशा हिशोबाने व्यवस्थित झाले अर्निंग. बघूया आता पुढची राईड पडतीये, पण थोडंसं म्हणलं एकदा नाश्ता करून घेऊया, भूक लागली. आलोय इथं अशोकापाशी तर काहीतरी खातो आणि मग बघूया पुढं आपल्याला ट्रिप कुठं होते. आज तसं आपल्याला लवकर यायचे घरी. ठीक आहे, करतो अपडेट. एक राईड पडते. नाश्ता करायचा होता आपल्याला अशोकाला, पण खराडीची दिसली राईड. 250 ते 18-21 किलोमीटरची राईड आहे, तर कॅन्सल कशाला करायची. होतं अर्निंग तर करून घ्यायचं. तर आता घेतले राईड, एक्सेप्ट केली आहे. चाललोय कस्टमरला पिकअप करायला. नाश्ता बघूया तिकडं कुठं तरी करू.
नाश्ता वगैरे होत राहील. इतर वेळी आपल्याला जेव्हा काम नसतं तेव्हा आपण काय करत नाही. त्यापेक्षा आता काम येते तर आधी काम करूया. राईड पडतात येत मॉर्निंगला होऊन जातं. मग असंही मला लवकर घरी यायचे आज 12-1 वाजेपर्यंत जेवण वगैरे करून थोडा आराम करून परत मला शॉपवर थांबायचे. तर ठीक आहे, राईड पडतात येत समजा 800 आणि समजा 220 तर आपलं 1050 वगैरे आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे, करतो तुम्हाला अपडेट पुढं कसं होईल ते. नाशिक फाट्यापासून खाराडीची राईड भेटली होती आपल्याला. कस्टमरने एक नवीन रूट सांगितला, त्या रूटने आलो तर आपल्याला एकदम ट्रॅफिक नाही लागली, काय नाही, एकदम व्यवस्थित आलोय, लवकर आलोय. आणि आपण आलो इऑन फेज 2 ला. तर कस्टमरला केले ड्रॉप. टाइम झाले 9:35. आपलं जवळपास 1050 रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. किलोमीटर झाले आहेत 95.4. तर व्यवस्थित एक राईड पडते, करतो अपडेट. राईडीला वेट करतोय आपण इथे चहा पिला. पुढे नाश्ता करायचा होता पण काय नव्हतं व्यवस्थित, त्यामुळे फक्त चहा पिलाय. आणि आता राईडची वेट करतोय. जशी राईड पडेल तसं करतो अपडेट तुम्हाला. बघूया, इथं राईड तर आहेत फक्त ते कोंड वगैरे त्या साईडचे राईड नको आहेत तिकड. खाराडीवरनं आपण राईड आणली होती आदित्य बिर्ला हॉस्पिटलची. तर आता कस्टमरला केले ड्रॉप. दोन्ही एजेड होते, हॉस्पिटलला आले होते. तर आलो खराडीला. थोडंसं हायवेला गर्दी लागली, बाकी कुठं नाही. आणि आता आलो आपण आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या बाहेर. तर आपलं पर्सनल एक बुकिंग झाली, ती ओलाची कॅन्सल होऊन 444. ओलाची आत्ताची होती ती ओलाची पडली आपल्याला 318. आणि उबेरचं झालं 623. असं टोटल जर केली तर 1385. टाईम झालाय 11:16. गाडी चालली आहे 124 किलोमीटर. आणि आपलं अर्निंग झाले 1385. तर ठीक आहे, आता आपण घरी जाऊ शकतो. आपल्याला शॉप पण ओपन करायचं आहे. आता घरचं शॉप ओपन आहे पण तिथे जायचं घरी. बघूया घराच्या आसपास जर कुठं राईड पडली तर करू. नाही, इथनं 1.5 किलोमीटरवरनं आपल्याला एक राईड पडली आहे आदित्य बिर्ला हॉस्पिटलपासून. 2 किलोमीटर काहीतरी पिकअप आहे. येरवडा एअरपोर्ट जवळ ड्रॉप आहे. तर कस्टमरचा मेसेज आलेला आहे, बिल्डिंग नंबर वगैरे दिले. तर करूया कस्टमरला पिकअप आणि राईड झाल्यानंतर अपडेट करतो. आणि त्याच्यानंतर बहुतेक आता ठीक आहे माझं म्हणजे 1380, 200, 1580, 1600चा अर्निंग होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण घरी येऊया. म्हणजे 12-12:30 होऊन जातील आपल्याला घरी असतो. ठीक आहे, म्हणजे वेळेत आपलं काम पण होतं आहे, सगळ्या गोष्टी पण होतात. करतो पुढे अपडेट काय होते. कस्टमरला केले ड्रॉप लोकेशनला एअरपोर्ट रोडला. आता इथे U-टर्न मारून बघू थोडंसं घरच्या साईडची राईड भेटते का. इथं राईड थोडंसं साईडला घेतो.